हिंदू खतरेमय केव्हा येतो, जेव्हा हिंदू राष्ट्रवाले सत्तेमध्ये येतात तेव्हा. म्हणजे मूर्खासारखं काहीतरी बोला, तुम्हाला प्रसिद्धीच प्रसिद्धी आहे. मग का तो रेशीमबाग इथला एक किडा तिकडे आहे पश्चिम महाराष्ट्रात, तो कधीतरी काहीतरी म्हणतो की मूर्तीच बसवायची असेल तर मिशा असलेल्या रामाची मूर्ती बसवा. म्हणजे चंद्रकांत वानखडे सिगरेट पितो, कोणीतरी म्हणते तुम्ही गांधीवर पुस्तक लिहिता सिगरेट पिता. म्हटलं अजून अन्य काही पितो, पण म्हटलं गांधीला सांगितलं आपल्या उरावर बसायचं नाही, आणि कुठल्याही थोर पुरुषाला हे सांगितलं आपण की माझ्या उरावर नाही बसायचं. साध्वी ती सांगते की आपल्या घराघरातल्या मुली असुरक्षित आहेत, चाकू तरी किमान धारदार ठेवा. अरे मग तो काय मोदी आणि शहा काय झोपले आहेत का, इतका असुरक्षित देश झालेला आहे. विचारमंचावरील आणि सभागृहातील सगळे विद्रोही खरं तर आजकाल अध्यक्ष झाल्यानंतर अशी धाकधूक होत राहते की आपल्याला वेळ भेटणार आहे की नाही, वेळ भेटणार आहे की नाही. पण तरीसुद्धा आज लोकांनी एक वेळ दिलेला आहे, आणि आता वेळ दिला आहे तर तो एक सूड उगूनच घ्यावा असं एक मनात ठरवलेलं आहे. आज सगळ्यांनी वेगवेगळे उल्लेख केले. आज एका घटनेचा उल्लेख मला करावासा वाटतो. आजच्याच दिवशी 75 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार वल्लभभाई पटेलनी बंदी आणली होती. त्यामुळे किशोर ढमालेंनी पंचांग वगैरे पाहिलं होतं की का असं वाटायला लागलं मला. हो करतात, म्हणजे विद्रोही पंचांग पाहतच नाही असं नाही, कारण पाहावं लागतं. मी तर पाहतो, कारण क्रिकेटची मॅच कधी आहे काय आहे वगैरे हे पंचांग पाहूनच मी आपलं कार्यक्रम ठरवत असतो. आजच्या या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा अध्यक्ष म्हणून किशोर ढमालेंची विचारणा झाली की तुम्ही विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आम्ही निवड केलेली आहे, तुमची मान्यता आहे का, हा माझ्यासाठी शॉक होता. शॉक याच्यासाठी होता की शाहू फुले आंबेडकर आणि गांधी का मरत नाही हे पुस्तक लिहिणारा लेखक त्या संमेलनाचा अध्यक्ष. कारण गांधीबद्दल जरा आपल्याकडे अजूनही भरपूर हे आहे. म्हणजे केवळ संघाचेच लोक म्हणजे वाईट बोलतात असं नाही, इतरही लोक बोलतात. तुम्ही त्यांना 3-3 वेळा विचारत होतो की हा चंद्रकांत वानखडे मीच आहे ना, कारण एक चंद्रकांत वानखडे अजून दुसरा आहे, कारण ज्याच्यामुळे मी निवडणूक हरलो एका वाक्याने. त्यामुळे कदाचित तो असेल. पण किशोर ढमाले नाही, गांधी का मरत नाहीचाच लेखक आहे, आणि गांधी का मरत नाही हे पुस्तक मीच लिहिलेलं आहे. आता हे सगळं होत असताना म्हणजे या भूमीच्या अनुषंगाने काही मी बोलणार नाही, कारण गणेशरावांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे. एकूण या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे ते साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन, आता ते आणि हे आम्ही आणि तुम्ही असं भरपूर व्हायला लागलेलं आहे. आणि जेव्हा या सगळ्या अनुषंगाने बोलायला लागतो, म्हणजे चंद्रकांत वानखडेची प्रतिमा गांधीवादी वगैरे वगैरे आहे. मला ते गांधीवादी वगैरे मी नाही आहे, कारण गांधीलाही मी सांगितलं आहे बाबा आपल्या उरावर नाही बसायचं, बाकी काही कर. म्हणजे चंद्रकांत वानखडे सिगरेट पितो, कोणीतरी म्हणते तुम्ही गांधीवर पुस्तक लिहिता सिगरेट पिता. म्हटलं अजून अन्य काही पितो, पण म्हटलं गांधीला सांगितलं आपल्या उरावर बसायचं नाही, आणि कुठल्याही थोर पुरुषाला हे सांगितलं आपण की माझ्या उरावर नाही बसायचं. याच्यासाठी नाही की त्यांचं मी लेकरू आहे, त्यांनी त्यांच्या अंगा खांद्यावर मला खेळायचं आहे, आणि त्यांच्या खांद्यावर उभं राहून मला पुढचं पाहायचं आहे. त्यामुळे मग ते बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, सगळे. कारण आमचा प्रॉब्लेम असा झालेला आहे, म्हणजे मी आणि माझी बायको 20 वर्ष खेड्यात जाऊन राहिलो, मेटीखेड्यामध्ये. बरं, तिथे जेव्हा गेलो तिथे आम्ही एक थोर पुरुषांनी विणलेली खाट घेऊन गेलो. खाट याच्यासाठी की तिथला जो माणूस आहे त्याला एक आराम मिळावा, त्याच्यावर त्याला पाहुरता यावं पूर्णतः. प्रत्येक दिवसागणिक एक लक्षात यायला लागलं
की खाटेवर माणूस बसवायचा मी झोपवायचा प्रयत्न करतो, पण त्याची जी मान आहे ती बाहेर येते. बरं, मान आतमध्ये घेतली खाटेमध्ये तर पाय बाहेर येतात. मग थोडा कड फेरला तर त्याचा हात बाहेर येतो. विचार करायला लागलो की अरे असं नाही, खाटेमध्ये काही चूक असण्याची शक्यता नाही, सुतराम शक्यता नाही, कारण थोर पुरुषांनी विणलेली आहे. त्यामुळे म्हटलं या माणसातच काहीतरी गडबड आहे. याचं डोकं बाहेर येते याचा अर्थ याच्या डोक्यात मिस्टेक आहे, याचे पाय बाहेर येते याचा अर्थ याच्या पायात काहीतरी डिफेक्ट आहे, आणि याचा हात बाहेर येतो. मला स्वतःला वाटतं की आपली जी विद्रोहाची लोकांची अवस्था जी आज अशी झालेली आहे, त्यांनी माणसातच चुका काढणं सुरू केलेल्या आहेत. आणि मग मी थोडासा, कारण कसं आहे, खाट लहान पडते आहे, खाट परत हे मोडतोड करून ती परत विणणं हा जरा त्रासाचा भाग आहे. त्याच्यापेक्षा मग ही खाट जी आहे, या खाटेवर माणसाला फिट बसवण्यासाठी मी त्याचं थोडंसं मुंडकं छाटायचा प्रयत्न करतो, हातपाय छाटतो आणि हात छाटून त्याला फिट बसवतो. मला स्वतःला हे मी फार गंभीरपणे बोलतो आहे की तो महापुरुष ज्यांनी ती खाट विणली होती त्याच्यानंतर काळ पुढे सरकलेला आहे, माणसाची वाढ झालेली आहे, खाटेचा विस्तार करण्याची गरज आहे. प्रत्येक थोर पुरुषांच्या बाबतीत त्या त्या काळाचं एक बंधन त्यांनाही आलं असेल, ती माणसंच होती. आणि मग मूल्यांच्या बाबतीत बदल करण्याची गरज नाही, पण तपशिलाचे बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे हे खाटमांडू जे झालेले आहेत सगळे, म्हणजे याची खाट त्याची खाट, याची खाट त्यांनी मांडली, त्याची खाट त्यांनी मांडली, आणि हे सगळे खाटमांडू आपसात भांडू करायला लागले. हे कदाचित कठोर वाटत असेल, पण हे अनुभवलेलं आहे, कारण अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये. बरं, आताची तर परिस्थिती अशी आहे, म्हणजे मी सरळ म्हणजे विभाजन झालेलं आहे. म्हणजे आता सगळे प्रश्न संपलेले आहेत, अमृतकाळ सुरू झालेला आहे, आता अमृत प्राशन करत जा. म्हणजे आता दारूच्याही पलीकडे गेलेले आहेत ते, म्हणजे डेंजरस अमृत आहे. आणि मग विषय काय, तुम्ही पहा सगळ्या ह्याच्यामध्ये उर्फी जावेद, तिचे कपडे, आता ती जावेद आहे म्हणून कपडे काढले जातात काय अशी शंका यायला लागलेली आहे. कारण मिलिंद सोमन नागडा होतो, मधु सप्रे नागडी होते किंवा राधिका नागडी होते, याच्यावर नाही बोलायचं. म्हणजे मला त्यांच्या नागड्या होण्याच्या स्वातंत्र्यावरही मला हे आहे, म्हणजे आक्षेप नाही आहे, कारण ते जावेद नाही आहेत. आणि मग कपड्यावरून वाद. बस जसं रसिकाताईंनी सांगितलं, लव जिहाद हा तर मस्त आहे, म्हणजे प्रेमाचा कधी जिहाद असतो का? प्रेम असतं तिथे युद्ध संपतं, जिहाद संपतो. त्या प्रेमाचा जिहाद करायला निघालेले हे करंटे चोट्टे, आणि कोण असे भयान, म्हणजे इतकं भयाचं वातावरण तयार करून राहिलेले आहेत की मग एक खासदार असलेली साध्वी ती सांगते की आपल्या घराघरातल्या मुली असुरक्षित आहेत, चाकू तरी किमान धारदार ठेवा. अरे मग तो काय मोदी आणि शहा काय झोपले आहेत का? इतका असुरक्षित देश झालेला आहे. पण त्यांच्यावर बोलायचं नाही, महागुरू आहेत, म्हणजे बंदी. मग भोंग्याचा विषय, हनुमान चालीसाचा विषय, म्हणजे ज्या भूमीमध्ये गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख, तिथे हनुमान चालीसावाले आता शेपटा हलवत फिरतायत. आणि शेपट हलवण्याला प्रचंड प्रसिद्धी आहे आता. म्हणजे मूर्खासारखं काहीतरी बोला, तुम्हाला प्रसिद्धीच प्रसिद्धी आहे. मग का तो रेशीमबाग इथला एक किडा तिकडे आहे पश्चिम महाराष्ट्रात, तो कधीतरी काहीतरी म्हणतो की मूर्तीच बसवायची असेल तर मिशा असलेल्या रामाची मूर्ती बसवा, आणि जा मग सगळा 24 तास चॅनलवर मिशा असलेल्या रामाची मूर्ती बसवा बसवा बसवा. अरे काय विषय आहे का? मग कपडे झाले, हनुमान चालीसा झाला, लव जिहाद झाला. बरं, आफताब जो असतो तोच हिंदू स्त्रीचे तुकडे तुकडे करतो. आणि खैर लांजीला काय होत असते?
म्हणजे खैरलांजीलाही तोच अमानवीय प्रकार होत असतो, पण तिकडे डोळे झाक आणि मग आफताब 370 आणि मग काश्मीर फाईल्स नावाचा एखादा सिनेमा येतो. अरे या देशाच्या पंतप्रधानाला काही कामधाम आहे की नाही? काश्मीर फाईलचं काय तर प्रमोशन, आणि त्या भागवताला तर अजिबातच कामधाम नाही आहे. भाग करतो, इकडे तिकडे पळत असतो, आणि मग तोही प्रमोशन काश्मीर फाईलचं. विषय फक्त हिंदू मुसलमानाचे. मला स्वतःला असं वाटतं की मानवीय जीवनाच्या प्रेरणा या मुख्यतः 3 आहेत: प्रजनन, पोषण आणि संरक्षण. या 3 मुख्य प्रेरणांच्या भोवती सगळा पसारा आहे आपला. आता याच्यामध्ये प्रजनन, पोषण आणि संरक्षण हा मुद्दा परिस्थितीनुसार खालीवर होत असतो. सर्वसामान्य परिस्थिती असेल तर पोषणाचे मुद्दे वर येतात, पण असामान्य किंवा भयभीत अशी काही परिस्थिती असेल तर संरक्षणाचे मुद्दे वर येतात. हे यांना चांगलं माहीत आहे. त्यामुळे एक भय निर्माण करणं, आणि भय म्हणजे मजेशीर भय. हिंदूंची लोकसंख्या कमी होते आहे. हाला कधी कधी असं वाटतं की थोडा बहुत साला आपल्याला मेंदू नसता तर आपण लगेच ॲक्सेप्ट केलं असतं हिंदूंची लोकसंख्या बरं, हे हिंदू खतरेमय केव्हा येतो? जेव्हा हिंदू राष्ट्रवाले सत्तेमध्ये येतात तेव्हा. अरे आपल्या देशामध्ये 850 वर्ष मोगलांचं राज्य होतं, म्हणजे मुसलमानांचं मोगलांचं राज्य होतं. 150 वर्ष ख्रिश्चनांचं राज्य होतं. या 1000 वर्षामध्ये ते सम्राट होते, सत्तेमध्ये होते, गोट्या खेळत होते का? म्हणजे या 1000 वर्षामध्ये हिंदूंची संख्या कमी झाली नाही, अल्पसंख्य राहिले नाही, ते बहुसंख्यच राहिले. आणि आता हा मोदी आणि शहा आल्याबरोबर हिंदूंची लोकसंख्या कमी होणार आहे. आणि मग ज्यांनी प्रपंच केला नाही, आणि प्रपंच केला नसल्यामुळे प्रजनन सुद्धा ज्यांनी केलं नाही, असे साधू संन्यासी आपल्या स्त्रियांना सांगतात की लोकसंख्या, मुलांची संख्या वाढवा. म्हणजे याच्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की स्त्रीला मशीन समजलं, आणि मग पुरुषाला त्या मशीनवर काम करणारा कामगार, एवढंच काम तुमचं. ती मशीन चालवा आणि प्रजनन करा. पोषणाचे मुद्दे नजरे आड करण्यासाठी हे सगळे धंदे आहेत. म्हणजे कधी कधी असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये, म्हणजे मी आयुष्यभर, म्हणजे इथे श्याम मानव समोर बसलेले आहेत, म्हणजे इथल्याच तुरुंगामध्ये आम्ही होतो तेव्हा ते कदम होते, म्हणजे नंतर ते मानव झाले. जवळपास 1 वर्षाचा काळ होता तो, आणीबाणीचा काळ, इमर्जन्सीचा काळ. तुरुंगात होतो, बऱ्यापैकी तुरुंगात होतो. आज असं वाटतं, म्हणजे जसं सातपुते सरांनी उल्लेख केलेला आहे, एक साधी गोष्ट, म्हणजे काँग्रेस विरोधी राहिलो मी, आणि सत्तेच्या विरोधी राहणं हा माझा स्वभाव आहे आणि प्रेरणा आहे माझी. कारण सत्तेच्या हाती असलेली ताकद जी आहे तिच्या विरुद्ध लढणं, म्हणजे विद्रोह अखेर म्हणतात कशाला, अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहणं यालाच विद्रोह म्हणतात. आम्ही उभं राहिलो. आज असं वाटतं की देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी आहे, आणि देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी असताना सुद्धा एक हायकोर्टाचा जज जो आहे तो तिच्या विरोधात निर्णय देतो, आणि ती सत्तेतून बाहेर पडते. आज कोणाची हिंमत आहे का कोणा जजची आपला जो काही विश्वगुरू आहे त्याच्या विरोधात निर्णय द्यायची? म्हणजे विश्वगुरूचं सोडा, लोयाच्या विरोधामध्ये निर्णय देणारा किंवा एक खमक्या मॅजिस्ट्रेट येतो, त्याचा लोया कसा होतो हे निरंजन टकलेंनी त्या हू किल्ड लोया या पुस्तकात मांडलेलं आहे. कोणीतरी सेशन तयार होतो त्या काळामध्ये. आजच्या काळात शक्यता आहे कोणीतरी सेशन होईल. मला स्वतःला काँग्रेसच्या काळामध्ये स्वायत्त संस्था बऱ्यापैकी अबाधित काँग्रेसनी ठेवल्या होत्या, हे माझं आत्ताचं रिडिंग आहे. आणि
म्हणजे आता न्यायापासून म्हणजे न्यायालयापासून तर सगळ्या म्हणजे ते ईडी हे ते सगळे म्हणजे डमरू वाजवूनच राहिलेलं आहे सगळा भयाचं वातावरण. आणि मग हे जे परंपरागत आता घडून राहिलं आहे म्हणजे मला साहित्यिकांपेक्षा साहित्याचा व्यवहार करणाऱ्या संस्था म्हणजे सरकारच्या ताटाखालचं मांजर आहे. म्हणजे एक खमका कोणी असा असत नाही साहित्यिक म्हणून मिरवता. नयनतारा म्हणजे निमंत्रण जेवणाचं दिलं आणि नंतर म्हणाले नका आमच्याकडे जेवायला येऊ नका. इतका निराळपणा कशासाठी? कारण त्यांचं ईमेलवरचं जे भाषण आहे ते वाचलं गेलं आणि तिथे मदन येरावार वगैरे सारखे जे पुढारी आहेत सगळे आणि हे चालणार नाही तर नाही चालणार. त्यांनी मागे घेतलं. साहित्यिक आहात तुम्ही आणि इथे तर आता खोक्याचंच चालू आहे. म्हणजे मग ABP माझाला मी मुलाखत देत असताना त्यांनी मंडप पाहून म्हणाल का हो तिथे तर गर्दी नव्हती. अरे म्हटलं गर्दी 2 कोटी रुपये भेटले म्हणजे येत असते काय? म्हणजे 50 लाखात होत नाही, 2 कोटी त्याच्यातही भागत नाही. शिक्षकांच्या याच्यामधून हजाराच्या पावत्या आणि कालच्या मिरवणुकीत तर गंमत एवढी तुफान गर्दी होती की सगळे जिल्हा परिषद शाळेचे पोरं बिचारे मिरवणुकीत होते. कोणी मोठे माणसं नव्हते. म्हणजे शिक्षक तुमचे गुलाम, विद्यार्थी तुमचे गुलाम आणि भीती एवढी बोलत नाही, पुचाटपणे. मला स्वतःला असं वाटतं की काँग्रेसचं सरकार म्हणजे काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्येही दंगली झालेल्या आहेत पण सरकार पुरस्कृत दंगल फक्त याच्यामध्ये झालेली आहे. गुजरातची दंगल सरकार पुरस्कृत दंगल होणं आणि त्या दंगलीमध्ये एखाद्या पक्षाची काही माणसं असणं याच्यामध्ये फरक आहे. मी नेहमी असं म्हणतो आमचे जे थोर समाजसेवक असतात जे फक्त दारूबंदी वगैरे त्यांना फक्त दिसते त्यांना असं म्हणतो की बा नुसतं सामाजिक असं काही असते का? नुसतं सामाजिक असं काहीही असत नाही. राजकीय भूमिका जी आहे ती तुम्हाला घ्यावी लागते. आणि आत्ताच्या काळामध्ये हे जे सगळे संस्थानिक आहेत माझं नेहमी यांच्याशी भांडण आहे. बरं खूप मोठी माणसं आहेत, लौकिकतानी मोठी झालेली आहेत. कोणाचा हा फंड अडलेला आहे, कोणाचा तो फंड अडलेला आहे, कोणाला काही हे करायचं आहे फंड पाहिजे सरकारकडनंच पाहिजे, बोंबलायचं कसं फंड बंद होईल वगैरे. आता मला असं वाटतं ती वेळ आता म्हणजे लढाईत उतरण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे तुमच्या आमच्यामधले छोटे मोठे मतभेद विसरून कारण इतकं आता उरावर बसणं सुरू आहे त्यांचं. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला हे आशादायी चित्र दिसतं. आणि माझं तर स्वतःचं असं मत आहे कारण मी मग असं म्हटलं की मला स्वतःला जेव्हा हे अध्यक्षपद स्वीकारायची वेळ आली तेव्हा मला हा अवकातीपेक्षा माझा जास्त सन्मान आहे असं मला प्रामाणिकपणे वाटलं. माझी अवकात तेवढी नाही आहे. मग मी विचार केला आधीच्या संमेलनाच्या अध्यक्षांची नावं बरं तेही उरावर बसले होते म्हणजे ती नावच उरावर बसली होती. बाबूराव बागुल, यशवंत मनोहर, साळुंखे, गणेशराव सातपुते म्हणजे जयंत पवार म्हणजे एवढी सगळी अशी अचाट मोठी नावं होती. तेव्हा चंद्रकांत वानखेडेंनी स्वतःच्याच मनाला समजवलं की चंद्रकांत वानखेडे तू एक तर उर्मट माणूस आहे, तू कशाला दडपण घेतो यांचं. आणि मी स्वतःला म्हटलं की गरुडाचे पंख मोठे आहे, गरुडाची चोच मोठी आहे म्हणून त्या चोचीने गरुडानेच दाणे टिपायचे आणि पंख मोठे आहे म्हणून गरुडानेच उडायचं का? चिमणीची चोच लहान असेल, चिमणीचे पंख लहान असेल, तिने उडूच नाही का? असा विचार करून मी इथे बोलायला आलेलो आहे. आणि तो बोलतो आहे आणि माझं काय म्हणजे माझे तर आता बोलू ओठ फाटायला लागलेले आहेत म्हणजे रक्त येत आहे. म्हणजे अनेक लोक असं म्हणतात की आता तुमच्या ओठाला रक्त लागलं आहे. अरे म्हटलं नाही ना बाबा, ते आता ते डायबिटीस आहे, जखम काही हे होत नाही, येतं रक्त वगैरे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या विचारधारा मला स्वतःला म्हणजे हा नवीन हे आहे असं वाटतं. कारण गांधीलाही म्हणजे गांधी माझा सखा सोबती आहे, मी त्याला नेहमी सांगतो. म्हणजे गांधीचं नावही जिथे वर्ज झालेलं आहे तिथे गांधी का मरत नाही या पुस्तकाचं लिखाण करणाऱ्या माणसाला तुम्ही बोलवता. मला स्वतःला असं वाटतं की हा प्रवाह अधिक मोठा होतो आहे आणि तो झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की
विद्रोह म्हणजे आवाज केला म्हणजे विद्रोह असतो असं मला वाटत नाही. म्हणजे आवाज झाला म्हणजे विद्रोह झाला असं मला वाटत नाही. शांतपणे एखादं बियाणं जमिनीमध्ये गाडून घेतं, स्वतःचं टर्फल विसर्जित करतं आणि जमिनीची छाती फाडून ते वर येतं, हाही एक विद्रोह असतो असं मी मानतो. आणि हा विद्रोह संतांनी केलेला आहे. त्यांनी काय भाषा वापरली, कशी वापरली, तुम्ही कीस पाडत बसा, पण परिणामकारकता म्हणजे जेव्हा म्हणजे चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली, या ब्राह्मणशाहीच्या विरोधात ललकारी पुकारली. चक्रधर स्वामी स्वतः ब्राह्मण, त्यांनी ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये ललकारी दिली, तर चक्रधर स्वामींची हत्या झाली. केली कोणी? हेमाड पंतांनी, एका ब्राह्मणांनी. म्हणजे आपल्या तत्वज्ञानात सांगायचं की ब्राह्मणाची हत्या म्हणजे ब्रह्महत्या आणि आपणच ब्राह्मणांच्या हत्या करायच्या, इतके चोट्टे आहेत लेखाचे. मग त्याच्यानंतर बसवेश्वर, त्यांनीही ललकारी दिली आणि त्यांचं साहित्य लपवून ठेवण्यापर्यंत, म्हणजे ते तर स्वतः लपून राहिले सगळे, पण लपवून ठेवण्यापर्यंत त्यांच्यावर पाळी आली. याच्यातूनच वारकरी पंथांनी एक गोष्ट शिकली. म्हणजे ज्ञानेश्वराची तर बिचाराची पंचायत अशी आहे की त्याच्या हयातीमध्ये ब्राह्मणांनी त्याला छळलं आणि आता मराठे तो ब्राह्मण होता म्हणून छळत आहेत. हेही जावं लागेल, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, ज्ञानेश्वरांनी हे सगळं ज्ञानभंडार जे आहे ते मराठीमध्ये आणलं आणि ते आणलं म्हणूनच वेगवेगळ्या जाती जमातीचे लेखक त्यावेळेस तयार झाले. इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांनी ताकदीने साहित्य लिहिलं. पण आमचे समाजवादी किंवा सनातनवाले बऱ्याच वेळा एका लाईनवर असतात. म्हणजे सनातन्यांनी या सगळ्या संतांना टाळकुटे म्हटलं हे मी समजू शकतो, त्यांची टिंगलटवाई केली हे समजू शकतो. तेवढीच टिंगलटवाई समाजवाद्यांनी सुद्धा केलेली आहे. म्हणजे मी बाबा आढावांचा शिष्य राहिलो आहे अनेक वर्ष, आणि बाबा आढाव आम्हाला तुकाराम बस एकाच अभंगातून आम्हाला तुकाराम समजून सांगायचे, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान, आणि बाकी सगळा कचऱ्याच्या डब्यात तुकाराम. हे फार मोठं नुकसान झालेलं आहे. साध्या साध्या गोष्टीमध्ये म्हणजे वेदाच्या म्हणजे त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये वेदावर बोलले नाहीत. त्यांनी एक ठरवलं आहे की याच्यापेक्षा मोठी रेष आपल्याला ओढायची आहे, ही रेष खोडण्याचा प्रयत्न करायचा नाही. मग केलं काय त्यांनी, वेदाच्या संदर्भामध्ये न बोलता ते असं म्हणायला लागले, नामवेद हा सर्वश्रेष्ठ वेद. बस बाकी काही नाही. म्हणजे नामवेद म्हणजे काय, विठ्ठलाचं नाव घ्या हा सर्वश्रेष्ठ वेद. म्हणजे हेमाड पंथाच्या त्या सगळ्या चतुर्वर्णाच्या काय तो चिंतामणीच्या ग्रंथावर बोलले नाही, त्याच्यात काय कर्मकांड आहेत त्याच्यावर ते असं म्हणाले, मंत्रतंत्राची आवश्यकता नाही वगैरे असंही काही बोलले नाही. नाम मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र. बरं, आता नाम मंत्र घ्यायला काहीच लागत नाही. म्हणजे देव हा भावाचा भुकेला, म्हणजे मग त्याला काही म्हणजे आता जिथे भावाचाच भुकेला म्हटल्यानंतर हा दक्षिणा घेणारा जो आहे बडवा जो आहे तो हटवला ना आपोआप. म्हणजे संत वाङ्मयाने, संत चळवळीने ब्राह्मणांच्या पाठीवर नाही तर पोटावर मारलेला हे समजून घ्या. आणि पोटावर मारला म्हणून आवरक्ताची हागवण झालेली आहे यांना नेहमी होते. समानतेचा मुद्दा जेव्हा जेव्हा घेतला जातो तेव्हा तेव्हा यांना आवरक्ताची हागवण होते. आणि मग ते काही म्हणजे मग तो गांधी असो, संत वाङ्मय असो. बरं, या लोकांची मजा अशी आहे, म्हणजे याच तुरुंगामध्ये संघाचेही कार्यकर्ते आमच्यासोबत होते आणीबाणीच्या विरोधात. बरं, प्रातस्मरणात गांधी घेतात आणि दिवसभर गांधीची छिनाली करतात. म्हणजे आता तर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, आमचा एक मित्र आहे, मी कधी संघ कार्यालयात गेलो नाही पण त्या पोटी जावं लागलं तर पाहिलं तर गोवळकर गुरुजी आणि हेडगेवार याच्यामध्ये बाबासाहेब फसले आहेत. आणि आमच्या खाटमांडू लोकांना तेही म्हणजे छाती फुगवणारं वाटतं. अरे, हे मारण्याची पद्धत आहे. गांधीला मारायचं, ठार करायचं, आणि गांधी आमचाच कसा, आम्हीच गांधीचे वारसदार कसे हे सिद्ध करण्याइतपत निर्लज्ज जमाती आहे.
बाबासाहेबांबद्दल ते बरं यांच्या ह्याच्यात होतच नाही, नपुंसक आहेत का माहीत नाही, थोर पुरुष होण्याची शक्यताच नाही सुतराम. म्हणजे पप्पू म्हणतात ते संघटनेच्या अंतर्गत, पप्पू म्हणजे परमपूज्य काय पुढारी, काय म्हणजे पगलो के पुढारी वगैरे असा अर्थ काढू नका कृपा करून, कारण तुम्हाला अर्थाचे अनर्थ करायची फार सवय आहे. त्यामुळे पप्पू गोळवळकर, पप्पू हेडगेवार. बरं आजकाल तर सगळा इतिहास, जे इतिहास घडवू शकत नाही तेच फक्त इतिहास बदलण्याच्या खटाटोपी करत असतात, हे समजून घ्या. बरं इतके नपुंसक आहे ते की स्वामी विवेकानंद यांचा नाही, आणला होता बिचारा धरून बांधून. बरं भगवे कपडे म्हटल्यानंतर आम्ही त्याला ढकलला तिकडे, कारण आमचंही मोठं आहे ना अडते भगवे कपडे आहेत, मग आपलं नाहीच आहे. दत्तप्रसाद दाभोळकर सारखा एखादा माणूस जेव्हा स्वामी विवेकानंदावरचं काही लिहितो म्हटल्यानंतर दत्तप्रसाद दाभोळकरांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये राहावं लागतं, कारण जो आणला होता कसाबसा उभा केला होता तोही निघून गेला. शिवाजी तर बरोबर बराच का म्हणजे बिचारा शिवाजीने म्हणजे औरंगजेबाच्या तुरुंगातून तर सुटका केली, पण या तोगडियाच्या तावडीतून सुटका करणं मोठं कठीण झालं होतं, कारण गो ब्राह्मण प्रतिपालक. बरं साले शब्द असे वापरतात, म्हणजे इतर कोणाचाही वध होत नाही, गांधीचा मात्र वध होतो. हे तुम्हाला कधीच आयुष्यात समजलं नाही. बरं हे सगळं पुराणं वगैरे वाचल्यानंतर एक लक्षात येतं की वध राक्षसाचाच होत असतो फक्त. म्हणजे रावणाचा वध होतो, कंसाचा वध होतो, जयद्रथाचा वध होतो. वध म्हणजे एका शब्दामध्ये गांधीला राक्षस ठरवून मोकळे झाले, आणि गांधी राक्षस कारण त्याचा वध झाला. म्हणजे मग नथुराम परमेश्वरच आहे ना अल्टिमेट. कुठे आता तुम्ही हे करून राहिले, किस पाडून राहिले, तो परमेश्वराचाच अवतार आहे, कारण नथुरामने त्याला मारलं. एकेका शब्दामध्ये म्हणजे या सगळ्या इतिहासामध्ये जायचं झालं तर तुकारामाच्या संदर्भात, म्हणजे मी जी घाणेरडी जमात म्हणतो, काही व्यक्तिगत चांगले माणसं असतील नसतील, पण समूहाच्या दृष्टीने ते घाणेरडी जमात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. म्हणजे तुकारामाच्या बाबतीत त्यांनी असं केलं, तुकारामाचं 42व्या वर्षी काय म्हणजे वैकुंठ गमन झालं. आजकाल हेही बोलता येत नाही, ते कथा अशा सुंदर रचतात की वारकरीच अंगावर येतात धावायला की नाही ते विमान आलंच होतं, मग कुठे हेलिपॅड होतं काय नाही, ते आलं होतं ना. आमच्या बहुजनाच्या संताला असं विमान आलं तर तुमचं का पोटात दुखतं? नाही दुखत ना बाबा, नाही आलं होतं ना विमान, तिथं जागाच नव्हती ना त्या खेड्यात कुठे हेलिपॅड बांधतील आणि कसं आलं, पण तुकारामासाठी आलं होतं. बरं हे तुकारामासाठी जे विमान आलं, इतर संतांसाठी नाही, तुकारामासाठी. म्हणजे रामदास स्वामीसाठी यायला पाहिजे होतं ना हो, पण नाही, म्हणजे रामदास स्वामीसाठी नाही आलं, तुकारामासाठी विमान आलं. बरं एका ठिकाणी तुकारामाचं वय 42व्या वर्षी खरं तर त्यांचा खून झाला असं म्हटलं जातं. पण विष्णू काय तो विष्णू शास्त्री चिपळूणकर विद्वान प्रकांड पंडित, यांचा तर प्रकांड पंडित नथुरामी असतो, ते कोणालाही काही म्हणतात प्रकांड पंडित. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये तुकारामाचं वय 84 दिलेलं आहे, आणि हे देण्याचं कारण असं आहे की 42व्या वर्षी तुकारामाचं निधन झालं, त्यावेळेस त्यांची पत्नी गरोदर होती. आता 42व्या वर्षी निधन झालं त्यावेळेस पत्नी गरोदर होती, हे ऐकायला म्हणजे ॲबनॉर्मल वाटत नाही, पण 84 वर्ष वय टाकल्यामुळे लगेच त्याच्यानंतर पुढचं वाक्य की पत्नी गरोदर होती असं ऐकल्यानंतर सनक येतं की हा असं वाटतं हा संत होता का म्हणजे कामान्य माणूस होता. एवढ्यासाठी ही कसरत. आणि मग नंतर रामदास स्वामीचं गोडवे. अरे हा हलकटपणा खूप इतिहासामध्ये करून ठेवलेला आहे जिथे तिथे.